नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मल्लिकाने जे काही कांड केलेलं आहे ते तिच्या अंगलट येणार आहे आणि आजी मात्र इकडे स्वानंदीची बाजू घेत मल्लिका आणि सुष्मिता या दोघींचं सुद्धा थोबाड फोडणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण आजीचा विश्वास पूर्णपणे स्वानंदीवरती आहे। सुष्मिताने कितीही काही सांगितलं तरीही आजी मात्र त्यावरती विश्वास ठेवू शकत नाही। स्वानंदीच्या विरोधात कितीही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरीही मला माहिती आहे सत्य काय आहे असं म्हणत आजीने इकडे थोबाड फोडलेला आहे, ते म्हणजे मल्लिकाचं आणि त्याचबरोबर सुष्मिताचं। तेव्हा स्वानंदी आणि समर सुद्धा तिथे आलेले आहेत। त्यानंतर आजीने स्वानंदीला जवळ घेतलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मला खात्री आहे आपल्या घराण्याचा हा जो ठेवा आहे तूच जपून ठेवू शकते, कारण स्वानंदीने स्वतःच्या हातांनी ती सगळी भांडी लख्ख केलेली आहेत आणि आजीला खुश केलेलं आहे। आजीचं जे टेन्शन होतं ते स्वानंदीनं घालवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजीने सगळी जुनी भांडी काढलेली असतात। तेव्हा मल्लिका तिथे येते आणि मल्लिका म्हणत असते की काय हो आई, हे काय केले आता तुम्ही? तेव्हा आजी म्हणते, अगं आपल्या घराण्याचा हा ऐवज आहे आणि एवढी छान अशी ही भांडी आहेत ना, अगं ही माझ्या सासूबाईंनी मला दिलेली, माझ्या आईनं मला दिलेली अशी भांडी आहेत आणि ही आता साफसफाई करून ठेवायची आहेत। तेव्हा मल्लिका म्हणते, असं आहे का? खरं तर मल्लिका मूर्ख असते, तिला फक्त एवढंच माहिती आहे की या घरामध्ये भांडण कसं पेटवायचं, या घरामध्ये सुखच येऊ द्यायचं नाही एवढं तिने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तिची काहीही करायची तयारी असते। मग तिने आजींना म्हणते की पण आई, मला काय वाटतंय माहितीये का, आता ही आपली जी भांडी वगैरे आहेत हे सगळं आताच्या मुली कुठं सांभाळू शकतात हो? तेव्हा आजी म्हणते की काळजी करू नकोस, माझा नंदूवरती पूर्ण विश्वास आहे आणि नंदूने मला सांगितले। तेव्हा मात्र मल्लिका म्हणते, हो का? आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सुष्मिताने जो काही राडा घालायला सुरुवात केलेली असते तो, आणि सुष्मिताने आता हे सगळा गोंधळ सुरू केलेला असतो। काही बायका बोलवलेल्या असतात आणि त्यांना त्यातली ती भांडी आहे ना अक्षरशः त्यांच्या अंगावर फेकून त्यांना देत असते आणि हे घेऊन जा असं सांगत असते। आजी म्हणतात, अगं काय करतेस हे सगळं? तेव्हा ती म्हणते, अहो हे सगळं अँटिक, म्हणजे हे ना मला असं वाटतंय की हे संग्रहालय वाटायला लागले, इथं सगळ्या अँटिक वस्तू आहेत, गरज काय या गोष्टींची? असं म्हणत सुष्मिताने एक एक भांड अक्षरशः फेकून देत असते। आजीचं मन दुखावलेलं असतं, आजीला कळतच नसतं पण या सगळ्या मागचं खरं कारण काय असतं। कारण अचानक तिथे स्वानंदी येते आणि स्वानंदी येऊन हे सगळं थांबवते। त्यानंतर आपल्याला क्लिक होतं की कसं काय, आजीला कसं कळलं आणि अचानक ऑफिसला गेलेली स्वानंदी घरी कशी आली? तर इकडे मल्लिकाने तिथून आल्यानंतर आता तिने सुष्मिताला बोलावून घेतलेलं असतं आणि सुष्मिताला म्हणते, तुला माहितीये का काही गोष्टी आहेत मी तुला सांगते। मग ती सुष्मिताला सांगते की तुला माहितीये का आपल्या घरातली जुनी भांडी बाहेर काढलेत आणि ती भांडी आहेत ना त्याच्याबरोबर रील बनव आणि ती भांडी विकून टाक आणि एकदा का ती भांडी विकायला दिली आणि जर तुला कोणी विचारलं तर सगळ्यांना फक्त एकच उत्तर द्यायचं की हे सगळं तुला स्वानंदीने करायला सांगितलेलं आहे। तेव्हा मात्र सुष्मिता म्हणते, खरंच? तेव्हा मल्लिका म्हणते, हो, याच्यामुळं तुला कोणी ओरडणारच नाहीये, जो काय ओरडा बसायचा असेल तर स्वानंदीला बसेल, कारण काल ती तुला खूप बोलली होती ना। आता हे सगळं बोलणं आजीने दरवाजाच्या बाहेरून ऐकलेलं असतं आणि मग मात्र इकडे आता आजीला सगळ्या गोष्टी माहिती असतात, कारण आजीने जेव्हा स्वानंदीला बोलवलेलं असतं, ती भांडी दाखवलेली असतात, तेव्हा मात्र स्वानंदी म्हणालेली असते की काळजी करू नका आजी, ही भांडी आहेत ना आपण लख्ख करून ठेवूया, अगदी छान दिसली पाहिजेत, चमकली पाहिजेत आणि त्यासाठी आपण पितांबरीची पावडर सुद्धा वापरूया असं स्वानंदीने आजींना सांगितलेलं असतं। तेव्हा आजी म्हणालेले असतात की हो, पहिलं ना आम्ही रांगोळीने वगैरे घासायचो किंवा राखेने भांडी घासायचो। तेव्हा स्वानंदी म्हणते, हो, पण आता ते सोपं झालंय ना, पहिलं पितांबरी लावायची आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर सुती फडक्याने म्हणजे सुती कपड्याने ते पुसून ठेवायचे असं स्वानंदीने सांगितलेलं असतं। त्यामुळे स्वानंदीने हे सगळं काम केलेलं आहे हे आजीला सुद्धा माहिती असतं आणि ते सुष मात्र एक एक भांड फेकून देत असते आणि हे घेऊन जा ते घेऊन जा असं तिचं चाललेलं असतं। आणि आजी म्हणतात की बाद झालं, हे सगळं काय चाललंय?
सुष्मिता म्हणत असते की नाही, मला हे असं घरात ठेवायला नको वाटतंय, म्हणून हे सगळं मी देऊन टाकते. आणि मग सुष्मिताला आजी म्हणते, तुला कळतंय का काय करतेस तू हे सगळं? त्यावरती सुष्मिताचं म्हणणं असतं की अहो, मी नंदुताईला विचारलं होतं, नंदुताईने मला सांगितलंय की ही सगळी भांडी आहेत ना, ते देऊन टाक, काहीच हरकत नाही, तिनेच मला सांगितलंय विकून टाक म्हणून. आता आजी किती हुशार आहे हे माहिती आहे, कारण आजीने ऑलरेडी स्वानंदीला या सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली असते आणि तुला लवकर यायला लागेल असं सुद्धा सांगितलेलं असतं. स्वानंदी आता ऑफिसमधून नेमकी घरी येते. सुष्मिता ते वाटी जी असते ती फेकत असते. स्वानंदी ती वाटी कॅच करते आणि सुष्मिताला म्हणते, तुला कळतंय का हे सगळं काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणते, अगं असं काय करते नंदुताई, मी तुला विचारलं होतं ना, तूच मला बोलली ना घरातल्या जुन्या वस्तू विकायच्या. तेव्हा स्वानंदी म्हणते, वस्तू? मी कधी बोलली तुला वस्तू? तू मला विचारलेलं की घरातली जुनी रद्दी बाहेर काढायची आहे का, तेव्हा मी तुला सांगितलेलं की हो, रद्दी काढायची आहे. मग आता ती म्हणते रद्दी आणि भांडी यात काय फरक असतो? वस्तू म्हणजे वस्तू असतात ना. स्वानंदी म्हणते, नाही सुश, तू गफलत करते. तू मला एका शब्दानेही सांगितलं होतं का? कारण ती आपल्या घराण्याचा ऐवज आहे, ती आपल्या घराण्याची लाख मोलाची भांडी आहेत. तुला माहिती आहे का त्याचं महत्व काय आहे? सुष्मिता म्हणते, प्रत्येक वेळेस तू नंदुताई माझ्या बाबतीत असंच करत असते. तेव्हा स्वानंदी म्हणते, मी तुला कालही सुनावलेलं आहे आणि आजही तेच सांगते. या घरातल्या कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर घरातल्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं, तरच तू निर्णय घेऊ शकते, अन्यथा तू कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर सुष्मिताची मात्र वाट लागलेली असते. स्वानंदी ती वाटी हातात घेते, तो ग्लास हातात घेते आणि तिच्याकडे येते आणि तिला विचारू लागते, हे सगळं काय आहे? तेव्हा ती म्हणते, नंदुताई, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. त्या क्षणी स्वानंदीने सुष्मिताच्या खानदेशी कानाखाली दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं, बाद झालं, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे. आणि तेव्हा मात्र आजी मल्लिकाकडे येते आणि म्हणते, तुला काय वाटलं ग, तू आतापर्यंत त्या सुष्मिता लग्न करून जेव्हापासून घरात आली तेव्हापासून तुझे जे काही नाटक चालले, तिच्या मागून तू काही जे काही वार करते हे मला कळणार नाहीये. मला सकाळीच कळलं होतं. तू जेव्हा भांडी बघितली आणि त्याचबरोबर आजकालच्या मुली काही ह्या भांड्यांचा वापर करणार आहात का, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. खरं तर मी नंदूकडे चालले होते, पण माझ्या कानावर शब्द पडले की तू स्वतः सुष्मिताला रील बनवायला सांगितलंस ना, आणि त्यानंतर स्वानंदीचं नाव घ्यायला सांगितलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जरी मी हे ऐकलं नसतं तरीही माझा नंदूवरती तेवढाच विश्वास आहे. काही झालं तरीही नंदू असं करूच शकत नाही याची खात्री मला आहे. त्यामुळं तू कितीही भरीस पाडण्याचा, काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलास तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, असं आजीने सांगितलेलं असतं आणि मल्लिकाचं थोबाड फोडलेलं असतं. त्याच वेळी स्वानंदीने येताना समरला सुद्धा फोन केलेला असतो आणि समरला सुद्धा बोलवलेलं असतं. आता समर सुद्धा तिथं आलेला असतो आणि आजीचं हे रूप पाहून खरं तर समरला धक्का बसलेला असतो. आजी म्हणते की हे बघ पिंट्या, कसं आहे माहितीये का, प्रत्येक वेळेस मल्लिकाला असं वाटतंय की ती काय करते ते आपल्याला कळणार नाही. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मांजर जे आहे ना, ते डोळे झाकून दूध पितं, पण तिच्या लक्षातच येत नाही ना, मांजराने डोळे झाकलेले असतात पण इतरांनी डोळे झाकलेले नसतात ना, इतर लोक त्या मांजराकडे पाहत असतात. तशी अवस्था तिची झालेली आहे. कारण आजपर्यंत मी तुला कधी बोललेले नाहीये, पण तिचं जे काही चाललंय ना, त्या सुष्मिताला घरात आणल्यापासून हे सगळं जे काही ना अति होत चाललेलं आहे. मी प्रत्येक वेळेस परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करते, पण परिस्थिती शांतच होऊ द्यायची नाहीये. काही ना काही गोंधळ चालूच झालेला आहे, तो थांबतच नाहीये. आजी जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा मात्र समर विचार करू लागतो. आता मात्र सुष्मिता म्हणत असते की मी नाही केलेलं हे सगळं, मला तर रील बनवायचं होता, मला मॉमीन लॉने सांगितलं. पुन्हा सुष्मिताने गोंधळ घातलेला असतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते, तुझी अक्कल काय झाली ग, तुला किती वेळा सांगितले या घरातले कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर ते राजवाडेंना, आजींना मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत. आणि तरीही प्रत्येक वेळेस तुझं हे काय चाललेलं असतं आती, किती वेळा तुला समजून सांगायच्यात गोष्टी, अधिकार हक्क अधिकार हक्क एवढंच सगळं चाललेलं असतंय तुझं. दुसऱ्या गोष्टी तुझ्या लक्षात येतात का नाही, का प्रत्येक वेळेस तुला दाखवूनच द्यायचं आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे मी तुला समजून सांगणार नाहीये, तर मी दुसरा वापर करणार आहे, त्याशिवाय तुला कळणारच नाहीये. कारण कितीही वेळा तुला समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुला प्रत्येक वेळेस असंच वाटत राहते की तू जे काय करते, जे काय वागते तेच योग्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही असल्या सगळ्या तुझ्या ज्या काही वागणं चाललंय गोष्टी आहेत या खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यानंतर स्वानंदी आता रूममध्ये जाते. समर तिथे आलेला असतो. समर आणि स्वानंदी दोघंही बोलत असतात. स्वानंदी म्हणते की माफ करा, आज जे काही घरात झालंय ना ते खरंच चुकीचं आहे. तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे,
कारण अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच राहणार आहेत. स्वानंदी म्हणते की बरं झालं आजींनी मला ऐनवेळी फोन करून बोलवलं, नाहीतर आजींना एकटीला ती ऐकलीच नसती. त्यामुळं मला येणं गरजेचंच होतं, असं स्वानंदी सांगत असते. आणि त्याच वेळी समर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि तुम्ही नका सॉरी म्हणत जाऊ. कारण काही झालं तरीही तुम्ही सॉरी कशासाठी म्हणता आणि तुम्ही सॉरी म्हणायची गरजच काय आहे? कारण या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तींनी केलेल्या आहेत, जर त्यांनाच काही वाटत नसेल तर त्याला काय अर्थ आहे? असं समर आणि स्वानंदी एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग स्वानंदी म्हणते की मला आजींकडे जायचं आहे. ती भांडी जी मी घासून वगैरे लख्ख केलेली आहेत ना, ती आता व्यवस्थित ठेवायची आहेत. आणि मग समर म्हणतो की ठीक आहे. मग स्वानंदी आता आजींकडे जायला निघते. आणि त्याच वेळी इकडे आजी वाटच बघत असतात. स्वानंदी म्हणते की चला. मग नारायण दादांना मदतीला घेतलं जातं आणि अगदी लख्ख केलेली भांडी व्यवस्थित साफसूफ करून आता बॉक्समध्ये भरून स्वानंदी अगदी व्यवस्थित ठेवत असते. आणि ते सगळं पाहून इकडे आजीला खूप छान वाटत असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते, पण आजी आज तुमचा विश्वास बसला नसता ना माझ्यावरती? त्यावरती आजी म्हणते की असं नको समजू नंदू, कारण मला माहिती आहे की असं कधीच नाही होऊ शकत, कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. असं जेव्हा आजी सांगते तेव्हा स्वानंदी आजीला मिठी मारते. दोघीही एकमेकींच्या जवळ आलेले असतात. म्हणजे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. आणि हे सगळं जे काय आहे ना, ते आजींनी अगदी व्यवस्थित विचारपूर्वक केलेलं असतं. आणि आजींनी स्वानंदीला सांगितलेलं असतं की मला माहिती आहे आपल्या घराण्याचा हा जो काही ठेवा आहे ना, तो फक्त तूच जपू शकते, याबद्दल मला खात्री आहे. आता हे ऐकल्यानंतर स्वानंदीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात. पण इकडे मल्लिकाची मात्र वाट लागलेली असते. मल्लिकाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण मल्लिकाला असं वाटत असतं की जे काही तिनं केलेलं आहे ते बरोबर होतं. पण प्रत्येक वेळेस स्वानंदी मध्ये येते आणि स्वानंदी माझ्या प्लॅनची वाट लावते असं म्हणत मल्लिका आता स्वतःलाच दोष देऊ लागते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.